शरीरामध्ये रक्त घट्ट होणं म्हणजे रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. हे अनेकदा धोकादायक ठरू शकतं, कारण रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो किंवा पूर्णपणे बंदही होऊ शकतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, फुफ्फुसामध्ये गुठळी, किडनीचे नुकसान यासारखे परिणाम होऊ शकतात. रक्त घट्ट होऊ लागल्यावर शरीरावर काही परिणाम होतात, जसं की मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यामुळे चक्कर येते, डोकं जड वाटतं, विसराळूपणा वाढतो, अचानक बोलताना अडखळतो, एका बाजूला कमजोरी येते आणि गंभीर स्थितीमध्ये स्ट्रोक पण येऊ शकतो. हृदयावरती ताण वाढतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे छातीमध्ये धडपण जाणवतं, श्वास घ्यायला त्रास होतो, पटकन थकवा येतो, धडधड वाढते, हात किंवा खांद्यामध्ये वेदना होतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. बराच वेळ जर बसून राहिलं तर त्या लोकांमध्ये पायांच्या शिरांमध्ये क्लोट तयार होऊ शकतात. यामुळे पाय सुजतात, पाय गरम वाटतात, पोटरीमध्ये वेदना जाणवतात, त्वचा लालसर किंवा निळसर दिसते. त्याचप्रमाणे फुफ्फुसांवरही परिणाम होतात. जर गुठळी तुटून फुफ्फुसामध्ये जर गेली तर जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे अचानक श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत तीव्र वेदना होतात, वेगाने श्वास चालतो, खोकल्यात रक्त येतं. त्वचेवर दिसणारे बदल, जसं की रक्तप्रवाह नीट नाही झाला तर त्वचेला ऑक्सिजन कमी मिळतो, त्यामुळे आपली त्वचा निळसर पडते, हातपाय थंड पडतात, जखमा उशिरा भरून येतात, हातापायांना मुंग्या येतात आणि किडनीवरतीही परिणाम होतो. रक्त घट्ट झाल्यामुळे किडनीमध्ये फिल्टरिंग कमी होऊ शकतं, त्यामुळे लघवी कमी होते, शरीर सुजतं, थकवा जाणवतो, बीपी वाढतो. रक्त घट्ट होण्याची सामान्य कारणं म्हणजे पाणी कमी पिणं, शरीर डिहायड्रेट झाल्यावर रक्त अधिक घट्ट होतं. दुसरं म्हणजे सतत बसून राहणं, दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. धूम्रपान आणि तंबाखू यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्त घट्ट होतं. मधुमेह आणि बीपी या आजारांमुळे रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो. लठ्ठपणा, चरबी वाढल्यामुळे रक्तप्रवाहावरती ताण येतो, त्यामुळे क्लोटिंग वाढतं. यावेळी शरीर काहीतरी इशारा देतं, जसं की वारंवार डोकेदुखी, हातपाय बधीर होणं, अचानक दम लागणं, छातीत दुखणं, पाय सुजणं यासारखी लक्षणं दिसतात. त्याचप्रमाणे सतत थकवा येतो, त्वचा निळसर दिसते, दृष्टी धूसर होते, अचानक चक्कर येते. ही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्त पातळ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करावं तर पुरेसं पाणी प्या. 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. चालणं ठेवा. दररोज व्यायाम 30 ते 45 मिनिटे नक्की करा. खूप जास्त वेळ बसून राहू नका. प्रत्येक तासाला थोडासा ब्रेक घेऊन नक्की चाला. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी उपयोगी पदार्थ म्हणजे लसूण. रक्तातील क्लोटिंग कमी करण्यासाठी मदत करतं. आलं रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. हळद आपल्या शरीरातील दाह कमी करण्यास नक्कीच मदत करतं. त्याचप्रमाणे जवस, अक्रोड, मासे यांचाही आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे साखर आणि जंक फूड कमी करा. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. यामुळे आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान होतं. रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लठ्ठपणा क्लोटिंगचा धोका खूप वाढवतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोप पुरेशी घ्या. 7 ते 8 तास जर झोप घेतली तर रक्तवाहिन्यांसाठी ती खूप महत्त्वाची आहे. जर अचानकच तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील, जसं की छातीत तीव्र वेदना, एका बाजूला हात-पाय दुखणं, बोलता न येणं, अचानक श्वास बंद होणं, पाय खूप सुजणं किंवा वेदना होणं, खोकल्यात रक्त येणं, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता. रक्त घट्ट होणं ही एक साधी समस्या नसून ती एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. तेव्हा स्वतःहून कोणतीही औषधं न घेता योग्य त्या तपासण्या करून घ्या आणि तपासण्या झाल्यानंतर नक्कीच डॉक्टर तुम्हाला योग्य ते औषधोपचार देतात. तेव्हा त्या औषधोपचारांकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी औषधे घ्या, जेणेकरून रक्त घट्ट होणार नाही आणि त्याचा आपल्या शरीरावरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही. तेव्हा नक्कीच दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार घ्या आणि होणाऱ्या आजारापासून स्वतःचा नक्कीच बचाव करा.